नमस्कार मंडळी. तर मंडळी आज आमचं स्पेशल आहे, खायचं म्हणलं तर कणीस आणलं. मक्का कणीस सध्याला सीझन चालू आहे कणीसचं. तर मी शिजून देईपर्यंत नवऱ्याला आणि जानूला दम पडत नव्हतं. जानूचं शाळा थोडं लवकर सुटत आहे ना, जानू लवकर आली घरी. आणि जानू आणि जानूचे पप्पा काय केलेत माहिती आहे का, घरात सगळं पसारा केलं. तर मी सगळं आवरून ठेवते, त्यांनी हो का असं पसारा करून ठेवतात. आणि ते सोलले तर आम्ही तिथंच सोलून आणलंय बघा, ताजे ताजे कणीस. आणि हे हो का कसं पसारा केलं, ते केस सगळं तिथंच सोलून आणलंय. पण थोडं थोडं त्याच्यामध्ये केस वगैरे राहतात ना, त्या केसाला तुम्ही काय म्हणता, आम्ही तर आजीचं केस म्हणतो. आणि असं पसरून ठेवून गेले. तर इकडं शिजायला पण घातलेत हो का, त्यांना दम पडीना, बाबांना दम पडीना. तुम्हाला आवडतं का असलं कणीस, कच्चे शेतातलं ताजे ताजे? सध्याला सीझन आहे ना, रोडवर जिथं जातो ना तिथं सगळं कणीसच कणीस, कणीस कणीस कणीस. ओके, इकडं शिजायला घातलंय. असं तुम्हाला शिजलेला आवडतं का भाजलेला आवडतं मला नक्की सांगा. ते चुलीमध्ये भाजतात ना, भाजतात तर चुलीमध्ये म्हणलं तर ते पूर्ण असं कणीस चुलीमध्ये आगीमध्ये टाकून भाजतात. आणि कोणी कोणी ते असलं हे काढून तव्यामध्ये वगैरे फ्राय पण करून खातात, तळून. म्हणजे असं थोडंशी तेल टाकून आपण जसं उसळ भाजतो ना तसं भाजून पण खातात बरं का. हे कणीसचं बिया काढून टाकलंय, दम पडत नाही त्यांना. कोणतं आवडतं तुम्हाला नक्की कळवा मला कमेंट मध्ये. आले श्री हा काय कशाला हाला दूध आलाय. आला पप्पा. मला तर दोन्ही प्रकारचे आवडते. चुलीवरती भाजलेला पण आवडतं, मला शिजलेलं पण आवडतं. ते पण तिखट मीठ लिंबू असं घासून लावून खाल्लेलं मला लय आवडतं तसलं. भारी पण भारी लागतं बरं का. आम्ही जेव्हा तिकडं गोव्याला गेलतो, गोव्यावरून येताना आंबोली घाटवर तिथं थांबलो होतो ना आम्ही, तर शिजलेलं मीठ तिखट ते लिंबूनी हे करून देतात त्याला लावून. म्हणजे तिखट मीठ आंबट आंबट टेस्ट भारी येतं, तसं लय आवडतं मला. तिथं खाल्लं. आज मला ते खायचं क्रेविंग झालं म्हणून मी हा असं कणीस आणल्यावर घरात करावं म्हणून, खावं म्हणून. म्हणजे मी बाहेर पण गेलते ना, दिसले तर घेतलं. मला आधीच क्रेविंग झालं कणीस खायचं. मला वाटलं नव्हतं की मी खायला आज कणीस. क्रेविंग झालं तर भेटल मला लवकरच म्हणून मला असं वाटलं नव्हतं. मी बाहेर गेलं कामानिमित्त, तर दिसले मला रोडवरती, जिथं तिथं जाता जेव्हा तिथं सगळं हेच कणीसच. मला क्रेविंग झालं, मला भेटलं पण. वाह क्या बात आहे. माझं नसीब चांगलं, खाण्यापुरतं चांगलं आहे माझं नसीब. छान शिजलं ना. अगो बाई हात पोळलं माझं, बापरे पाणी पडले हो का, किती लाल झालं इथं. ते फिरवायला गेल्यावर माझंच हातावर पाणी पडलं की गरम उकळतं पाणी हातावर पडलं. काय हे मागत पडतंय मला, खायचं मागत पडतंय मला आता. नवऱ्याला कळत नाही वळत नाही कशात पण शिजू घातलाय. भगोण्यामध्ये शिजायला घालायचं सोडून कढाईमध्ये घातलेत शिजायला, ठेवलेत. सॉरी घातलेत म्हणून ठेवलेत शिजायला. गावाकडचे कोणी तर आले तर आणि भेटलेत, त्यांनी दूध दिले बरं का, फ्रेश दूध फ्रेश दूध.
याला चांगलं शिजवावं लागतं तर छान लागतं खायला, चव लागतं भारी एक नंबर. गावाकडचं आठवण आहे बरं का हे. गावाकडे पैसे लागत नाही, काही लागत नाही खाण्यासाठी असलं. इथं शहरामध्ये प्रत्येक गोष्टीला पैसा, प्रत्येक गोष्टीला पैसा असं आहे इथं. गावाकडे काही नाही बघा, सगळं शेतात पिकतं आणि भेटतं आयता खायला असं आहे. आले 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 आले. आले गेले आले आले आले. श्रीला आणलं शाळेवरून. Miki kayak nalar ka Miki tinenta. Kanis. वही दमर तिलो मम्मी ने होगा तो पानी पिला नहीं उड़ा ठेवलंय. पेपर मध्ये काय खाल्लं का नाही बघू पण कसं टाकलंय? ठेव तिथं जा कपडे काढून दे का कचरा नाही नाही. पुन्हा ठेव जानो ए उन्हाला घालते बॅगा दादा. कनीस. ये तो आपण बंद करू हा संध्याकाळी रात्री